नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे की बंगाल कोण जिंकणार. आणि पहिले कल जे आहेत ते अर्थात भाजपच्या दिशेने जाताना बघायला मिळत आहेत. जवळपास 190पेक्षा अधिक जागांवर भाजप आघाडीवरती आहे. ममतांना 100 किंवा शतकसुद्धा गाठता आलेलं नाही आहे. आणि म्हणूनच बंगालची निवडणूक समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. बंगालचे कल असे का आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत पोस्टरचे प्रमुख अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. अभिजितजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जे प्रेडिक्शन केलं होतं त्यानुसार कल दिसत आहेत. अगदी अभिजित, 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता पोल डायरीने जे एक्झिट पोलचे आकडे दिले त्याच दिशेने हे आकडे जाताना दिसत आहेत. आत्ता आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला वाटतं की 50% मतमोजणी झालेली आहे. अजून 50% बाकी आहे. पण सुरुवातीच्या फेरींमध्ये जे 8-10 फेऱ्या झाल्यात त्याच्यात जो कल दिसतोय तो भाजपच्या दिशेनं दिसतोय आणि त्याचंच प्रिडिक्शन मी केलेलं होतं. काय असं तुम्हाला दिसलं बंगालमध्ये? ममतांच्या अशा कुठल्या चुका दिसल्या? 4-5 चुका जर तुम्हाला हायलाईट करून सांगता येईल तरी या चुकांमुळं की आता तृणमूलला फटका बसणार असं कळत होतं, दिसत होतं लोकांशी बोलतं. ममता बॅनर्जींनी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर जे निर्णय घेतले, कृती केली त्याच्यामध्ये त्या आत्मविश्वास पूर्ण पद्धतीनं वागतात असं जाणवत होतं. लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 29 जागांवर TMCनं विजय मिळवला आणि तिथं त्यांना असं वाटलं की आता विधानसभा निवडणूक जिंकू. सर्वात पहिला मुद्दा असा की ममता बॅनर्जींच्या कॅडरवर, पक्षातल्या कार्यकर्ते आणि नेत्यांवर नाराजी होती. याचा अंदाज ममता बॅनर्जीला बांधता आलेला नाही. बंगालमध्ये एक कल्चर आहे, पार्टी कल्चर, ज्याच्यामध्ये पक्षाचा पदाधिकारी हा आमदार खासदारापेक्षा मजबूत असतो आणि तोच पक्ष चालवत असतो. बीरभूममध्ये अनुव्रत मंडल नावाचा एक पदाधिकारी आणि आता तो सध्या आमदार आहे. तो इतका पॉवरफुल आहे की त्यांनी बीरभूममध्ये कोणाची बदली करायची, बीरभूममध्ये कुठले टेंडर दिले पाहिजेत, बीरभूममध्ये पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याला कुठलं पद दिलं पाहिजे तो ठरवतो. त्याच्यामुळे पक्षात एक नाराजी तयार झाली. असं जिल्हा पातळीवर असे अनेक पदाधिकारी तयार झाले जे ममता बॅनर्जींच्या कार्यशैलीमध्ये तयार झालेले असताना त्यांनी खाली मतदारांना आणि कार्यकर्त्यांना दुखावलेला आहे. दुसरा मुद्दा, ममता बॅनर्जींनी 215 आमदारांपैकी 70 आमदारांची तिकीटं कापली. पण या 70 पैकी 30 जणांच्या घरामध्येच तिकीट दिलं, कोणाच्या भावाला, कोणाच्या मुलाला, कोणाच्या बायकोला. त्यामुळं तिकीट बदललंय असं जरी जाणवलेलं असलं तरी ते तिकीट बदललेलं नव्हतं आणि फक्त रूप बदललेलं होतं. त्यामुळे नाराजी कायम होती. तिसरा महत्त्वाचा मुद्दा झाला तो म्हणजे RG कर मेडिकल महाविद्यालयात एक बंगाली तरुणी डॉक्टरकीचं शिक्षण घेत होतं आणि तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली. हत्या करणाऱ्या आरोपीला वाचवण्याचं काम सरकार करतंय हा संदेश बंगाली जनतेमध्ये गेला. तो हत्या करणारा आरोपी TMCचा कार्यकर्ता होता. त्याच्यासाठी दिल्लीवरून मोठमोठे वकील येत होते, ते भाग घेत होते. आणि अशा वेळेला आपण निवडून दिलेली ही ममताच आहे का की जी एक बंगाली तरुणीला वाचवू शकत नाही, अशी भावना बंगाली जनतेमध्ये निर्माण झाली आणि तिथे ममताचा मोठा रोष बंगाली जनतेमध्ये जाणवलेला आहे. एम फॅक्टर पण फार महत्त्वाचा होता तिथं. म्हणजे महिला असतील, मुस्लिम असतील किंवा आपण बघितलं की मत्वा असेल किंवा बाकीच्या सगळ्या फॅक्टर्समध्ये सुद्धा एम फॅक्टरची चर्चा खूप झाली की महिला काय विचार करतायत. महिला मतदार जे आहेत त्या गेल्या वेळेला ममतांच्या बाजूने उभ्या होत्या. वेलफेअर स्कीम ममतांनी चालवल्या, त्याचा पण फायदा महिलांना झाला. पण असं काय घडलं की एम फॅक्टर जो आहे त्याचा फायदा ममतांना होताना दिसत नाही. अभिजित, बंगालमध्ये 7 यम होते या निवडणुकीत. पहिला यम मोदींचा, दुसरा यम ममताचा, तिसरा यम मुस्लिम मतपेटीचा, चौथा यम महिला मतदारांचा, महिला मतपेटीचा, 5वा यम मायग्रंट वोटर्सचा, जे बंगालच्या बाहेर राहायला होते. कोणी पंजाबमध्ये असेल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश असे मतदार फार मोठ्या प्रमाणावर आले. 6वा यम महाध्रुवीकरणाचा. ही निवडणूक फार मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम या प्रमाणावर विभाजित केलेली होती आणि त्यामुळे तिथे पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये ही निवडणूक धर्मावर झालेली दिसून येते. आणि 7वा यम हा जो सर्वात महत्त्वाचा होता, मौनी मतदातांचा,
तू तिथं फिरलास तर तुला लक्षात येईल मतदार बोलायलाच तयार नव्हता. मतदार टफ आहे, 50-50 आहे. एखाद्या महिलेला तू बोललास की दीदी माहौल कोणचा आहे, बोलबो ना, ती बोलायला तयार नव्हती. त्यामुळे या मौन मतदारांनी ठरवलेलं होतं की आपल्याला परिवर्तनाकडे जायचं आहे आणि ते हे मतपेटीतून आपल्याला दिसून आलं. मला असं वाटतं की जरी मतपेटीतून दिसून आलं असं, जरी हिंदुत्वाचा फॅक्टर खूप मोठा होता तिथे चालला, जर भाजप तिथं जिंकताना दिसते तर तो हिंदुत्वाचा विजय म्हणायचा? निश्चितच. बंगाली समाज हा कधीच जात आणि धर्म याला प्राधान्य न देणार आहे. ते घरात बोलत असताना जात धर्म या विषयावर बोलतच नाहीत. त्यांचे विषय संस्कृती, संगीत, कला, नाटक, सिनेमा असे असायचे. यावेळेला बांगलादेशमध्ये ज्या प्रमाणामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, बंगालमधल्या कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एक आपली बंगाली मुलगी सुरक्षित नाही आहे हे त्यांना जाणवलं आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर आलेले बांगलादेशमधून घुसपेटीये जे येऊन तिथे बंगाली धंदे, बंगाली माणसं, बंगाली समाज, बंगाली राजकारण याच्यावर प्रभाव टाकायला लागले. याची प्रतिक्रिया म्हणून बंगाली समाजाने मतदान केलंय ते हिंदू म्हणून ते मतपेटीतून आपल्याला दिसून येते. आता जर अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर बंगालमध्ये ज्या मा माटी माणूसचा नारा दिला, जय बांगला नारा कामाला का नाही आला? म्हणजे हिंदुत्वाचा नारा आला पण प्रादेशिक अस्मिता कुठे कमी पडली? जय बांगला नारा हा मूळ बांगलादेशमधला होता. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेस बांगला भाषा आणि बांगलादेश ही निर्मिती करणं आपलं जीवनाचं ध्येय असं तिथल्या लोकांना वाटायचं, म्हणून ते जय बांगला म्हणायचे. तो नारा काही बंगालच्या लोकांचा नाही आहे, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या मतदारांचा नाही आहे, तो प्रातिनिधिक नारा होता. दुसरं माटी माणूस हा नारा सुद्धा बांगलादेशमधून आलेला होता. तो बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेला होता आणि तो नारा 2011च्या निवडणुकीमध्ये ममतानी घेऊन एक वातावरण निर्मिती केलेली होती. अशा वेळेला 2026ची निवडणूक आली, त्यावेळेस ममताला तिच्या सत्ताविरोधी भावनेचं थोपवण्यासाठी असा कुठलाच नारा देता आलेला नाही. बंगाली अस्मिता, बंगाली माणूस हे पाहत होता की अरे बाहेर बरीच प्रगती झाली आहे, भारत बदललेला आहे, परंतु असं असताना आमचा बंगाल बदललेला नाही. बंगालचे फुटपाथ हे तिथल्या छोट्या मोठ्या धंद्यांच्या लोकांनी व्यापलेले आहेत. अजूनही बंगालमध्ये जुन्याच पद्धतीची टॅक्सी चालते व अजूनही तू तिथे गेलास तर 50 रुपयामध्ये तुला मछली भात सहज मिळून जातो. हे सगळं जरी असलं तरी आमच्या मुलांना नोकरीसाठी बाहेर जावं लागतं, उद्योगधंदे नाही आहेत, ही भावना प्रबळ झालेली होती. विकास झालेला नाही ही भावना प्रबळ झालेली होती. त्यातून ही प्रतिक्रिया आली की जर आम्हाला रोजगार मिळत नसेल, आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि आम्हाला धर्माच्या नावावर प्रताडित केलं जाईल, अशी जर भावना असेल तर त्यातून बंगाली जनतेला एक प्रतिक्रियात्मक मतदान करायचं होतं आणि ती वेळ 2026च्या मतदानाची आलेली दिसून येते आणि त्यासाठी त्यांनी मतदान केलेलं आहे. बघा असं आहे की ज्यावेळेला तुम्ही म्हणताय की बंगाली माणसानं त्याची जी अस्मिता आहे ती विकासामध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये शोधल्याचा तुम्ही म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला एक आरोप होतो ना की खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळाचा वापर केंद्रीय यंत्रणांकडून पण झाला, मोठ्या प्रमाणावरती IAS IPS इथं आणून थोपवण्यात आले, ज्या पद्धतीचे व्हिडिओज व्हायरल झाले, ज्या पद्धतीनं 2 लाखापेक्षा जास्त CRPF आणले, नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, एवढी सगळं बळाचा वापर, एवढं काय ममतांच्या विरोधामध्ये भाजपला अवघड जात होती इलेक्शन की एवढ्या सगळ्या मोठ्या बळाचा वापर करावा लागला? अभिजित, मागच्या 45 वर्षातलं हे पहिली निवडणूक आहे की मतदान प्रक्रियेच्या दरम्यान कुठलाही हिंसाचार झालेला नाही. नाहीतर तू बघितलंस की मतदानाच्या वेळेला कुठून बॉम्ब यायचे, गोळीबार व्हायचा, कार्यकर्त्यांना मारकाट व्हायची, जर आपला विरोधी माणूस आहे तर त्याला फासावर लटकवलं जायचं, असे व्हिडिओ तूही पाहिलेले आहेस. या वेळेला सरकारच्या आधी निवडणूक आयोगाने ठरवलं होतं की निर्भीक वातावरणामध्ये ही निवडणूक झाली पाहिजे, म्हणून 3.5 लाख केंद्रीय सुरक्षा बलाचे सैन्य दल तिथे आलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या यंत्रणा, जिथं कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता येऊन त्याचा प्रभाव टाकू शकणार नाही याच्यासाठी त्यांनी एक
गावागावांमध्ये मार्च काढले आणि मतदान केंद्रामध्ये निर्भीक वातावरण येण्यासाठी आपली ताकद दाखवलेली होती. दुसरा मुद्दा, बंगालमध्ये जर एखाद्या विरोधी दलाचा कार्यकर्ता मतदान केंद्रावर येऊन आपल्या विरोधी दलाचे मतदार बाहेर काढतोय तर त्याला धमकावल्या जायचं, त्याला मारहाण केली जायची आणि त्याला मतदान प्रक्रियेत भाग घेऊ दिला जायचा नाही. ते यावेळेला टाळलेलं आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाचं मी निश्चितच अभिनंदन करेन. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, SIRमध्ये जे शिफ्ट झालेले, ॲब्सेंट असलेले आणि मृत्यू झालेले, ज्याला ASD असं नाव दिलेलं आहे, त्या सगळ्या मतदारांचं नाव काढलेलं आहे. आणि ते काढलेले असल्यामुळे मतदानाची प्रक्रिया सहज सुलभ झाली. ममता बॅनर्जींनी तोही मुद्दा केला, परंतु लोकांना हे लक्षात आलं यावेळेला निर्भीड वातावरणामध्ये निवडणूक होते, त्याच्यासाठी आपण मतदानाला गेलं पाहिजे, म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली. आणि शेवटचा मुद्दा, मायग्रंट वोटर, जो बाहेर राहिलेला मतदार आला, हिंदू मतदार परिवर्तनासाठी आला, मुस्लिम मतदार हा ममतासाठी आला, परंतु त्यांना हे परिवर्तन पाहिजे की नाही हे त्यांनी मतपेटीतून दाखवलं. त्यातून मतदानाची टक्केवारी वाढली आणि मतदान शांततापूर्ण प्रक्रियेत पार पडलेलं आहे. आपण गेल्या वेळेला बघितलं की 27% मुस्लिम आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हिंदू मतदारांचा पण टक्का आहे. पण SIRमध्ये अशा पद्धतीचा आरोप झाला की मुस्लिमांची मतं जास्त प्रमाणामध्ये कमी गेली. त्यात काही तथ्य आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो आत्ताचा कल आहे त्याच्यानुसार 44 किंवा 45% मतदान भाजपला मिळताना दिसतंय, ममतांना 41%. जागांमधला फरक खूप दिसतो. ते स्वाभाविक आहे, कारण सत्ताविरोधी जी मतं होती ती भाजपकडे जात असताना दिसत आहेत आणि ती मतं भाजप 38%वरून 44%वर जाते. त्यामुळं तुला जरी आत्ता त्या जागांची संख्या जास्त वाटत असली तरी मला वाटतं जेव्हा कल स्थिर होऊन ते निकालाकडे जातील, आणि मला वाटतं आज संध्याकाळी 6 तरी उजाडेल की निकाल स्थिर व्हायला, आणि त्यावेळेला आपण त्याच्यावर बोलू शकू की ती टक्केवारी किती आहे, कशी आहे. पण दुसरा जो मुद्दा आहे तू मांडलेला की SIRमुळे जो फरक पडलेला आहे की मुस्लिम मतदारांचं नाव जास्त कापल्या गेले, पण आकडेवारी तसं सांगत नाही. हिंदू मतदार हे 54% वगळल्या गेलेत आणि मुस्लिम मतदार अवघे 34% आहेत. त्यामुळं त्यात काही तथ्य नाही, हे फक्त चर्चा, राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी. आता इंडिया ब्लॉकचं काय होणार, शेवटचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये डिलिमिटेशन, नारी शक्ती वंदनेशी काही संबंध नाही, कारण ते आधी पारित झाले. डिलिमिटेशन त्याच्या मागून जे येतं ते पारित करूनच घ्यायचं आहे. आता आपण बघितलं की आपचे खासदार फुटले, राज्यसभेचे 2/3 फुटले, त्यांच्यावर कारवाई करा म्हटलं. राज्यसभेच्या सभापतींनी सांगितले की नाही करणार, शक्य नाही आहे, ते काही नियमात बसत नाही. तुला वाटतं की ज्या पद्धतीनं आता DMK तिथेही त्यांची सत्ता गमावली, ममतानी सत्ता गमावली, पक्ष एकत्रित ठेवणं, एकसंध ठेवणं हे चॅलेंज आहे, नाहीतर यातलेच काही लोक जे आहेत ते काय भविष्यामध्ये वेगळा विचार करताना दिसतील आणि त्याचा फायदा डिलिमिटेशनच्या विधेयकांना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी होऊ शकतो. अभिजित, इंडिया ब्लॉकसाठी 2026-27 हे 1-1.5 वर्ष फारच कठीण असणार आहे. त्याचं कारण यावर्षी बंगाल, तमिळनाडू झालेत, पुढच्या वर्षी UP आहे. अशा वेळेला जर त्यांनी एकत्र येऊन व्यवस्थित रणनीती आखून निवडणूक लढली नाही तर इंडिया ब्लॉकचं अस्तित्व 2029 येईपर्यंत लयाला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोदींच्या विरोधात सर्वात ताकदीनं लढणारे 2च विरोधक होते, एक ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन. हे जर दोन्ही पराभूत झाले तर इंडिया ब्लॉकमध्ये काँग्रेस व्यतिरिक्त मोठं नावच नाही आहे की जे असं म्हणतील की मोदींना हटवलं पाहिजे. त्यामुळे इंडिया ब्लॉकला जर एकसंध ठेवायचे तर विरोधकांना एकत्रित येऊन नरेंद्र मोदींच्या विरोधात एक अशी पटकथा लिहिल्या गेली पाहिजे, एक मुद्दे तयार केले पाहिजे, जे जनतेचे मुद्दे आहेत त्यांच्यावर आंदोलन केलं पाहिजे, निवडणूक लढण्यासाठी तयारी केली पाहिजे. हे जर केलं तरच काहीतरी इंडिया ब्लॉकचं अस्तित्व 2029ला दिसेल. अन्यथा भाजपचा अश्वमेधाचा घोडा असाच दौडताना आपल्याला दिसून येईल. कोण आहे CM पदाचा चेहरा बंगालमध्ये? एकमेव शुवेंदू अधिकारी हेच
बंगालचे मुख्यमंत्री होतील असा मला विश्वास आहे. तर ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद अभिजित, तुम्ही खूप वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल. एकतर पोल डायरीने केलेले प्रेडिक्शन्स गेल्या 3-4 इलेक्शनचे सलग बरोबर आलेले आहेत आणि यावेळेचे आकडेसुद्धा त्या दिशेने जाताना बघायला मिळतात. ज्यावेळेला ते आकडे स्थिर होतील त्यावेळेला अभिजित तुमचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची काही मतं असतील तर ती मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.